फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म हे आपण पाहत आहोत. यामध्ये आपण चौरस, आयत आणि समभुज त्रिकोण, समभुज चौकोन याची रचना कशा पद्धतीने केली जाते, रचना करण्यासाठी कोणकोणते घटक अत्यावश्यक आहेत, त्यानंतर त्यांचे गुणधर्म ही आप गोष्टींची माहिती घेतली. आता आपल्याला पुढचा आहे तो समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन याला इंग्रजीमध्ये म्हणतात पॅरलोग्राम. पॅरलोग्राम पॅरलोग्राम याला समांतर भुज चौकोन. आता याच्या नावामध्ये अर्थ लपलेले सगळे. समांतर भुज म्हणजे समांतर आहेत दोन्ही पण भुजा. आपण रचना करूया. पहा, सर्वसाधारणपणे रचना या पद्धतीने आहे. म्हणजे या बाजूला समांतर बाजू आहे. केवळ समांतरच नाहीये, समांतर बाजूला अशी चिन्ह दाखवली जातात. ज्या समांतर बाजू आहेत अशी चिन्ह वापरली जातात. ही एकरूपचं नाही चिन्ह, एकरूपचं चिन्ह एकरूप आहे. यानंतर या बाजूला ही बाजू समांतर आहे आणि यालाही रचनावरती आपण चिन्ह दाखवायचं म्हटलं तर या पद्धतीनं चिन्ह, वेगळं चिन्ह की या दोन्ही बाजू एकरूप आहेत आणि समांतर आहेत. या दोन्ही बाजू एकरूप आहेत, समांतर आहेत. याला समांतर भुज चौकोन म्हणतात. व्याख्या लिहून घ्या. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा समांतर असतात, दोन्ही असल्या, एकच नाही. ज्या चौकोनाच्या दोन्ही सम्मुख भुजा समांतर असतात दोन्ही सम्मुख भुजा समांतर असतात त्या समांतर भुज चौकोन असे म्हणतात. दोन सम्मुख भुजा असतात. या भुजेला ही सम्मुख भुजा आहे, या बाजूची ही सम्मुख भुजाच्या दोन जोड्या असतात. ज्या चौकोनाच्या दोन्ही सम्मुख भुजांच्या जोड्या समांतर असतात त्या समांतर भुज चौकोन म्हणतात. आता याचे गुणधर्म, समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म, पॅरलोग्राम. पहिला, सम्मुख भुजा एकरूप असतात, समांतर असतातच. सम्मुख भुजा एकरूप असतात. हे समोरासमोरील बाजू एकाच मापाच्या असतात. दुसरा, सम्मुख भुजा समांतर असतात. सम्मुख भुजा समांतर असतात. नुसत्या एकरूप नाही आहेत तर समांतर देखील असतात. तुम्हाला की समभुज चौकोनाच्याही असंच असतं, पण समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि समोरासमोरील बाजू समांतर असतात. इथं चारही बाजू म्हणलंय का? सम्मुख फक्त म्हणलेलं आहे. आणि समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. याच्या फक्त सम्मुख भुजा म्हणजे समोरासमोर एवढ्याच बाजू एकरूप असतात. सम्मुख भुजा एकरूप असतात, सम्मुख भुजा समांतर असतात. आता तिसरे आहे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन
एकरूप असतात. सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण. सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण म्हणजे याचा सम्मुख कोण हा जर 70 अंशाचा असेल तर हाही 70 अंशाचाच असतो. याला म्हणायचं सम्मुख कोण. हा कितीचा असेल रे? हा 70चा असेल तर आता हे पहा की याची प्रॉपर्टी आहे ती देखील की सम्मुख कोण जसे एकरूप असतात तशा पद्धतीनं लगतचे कोण पूरक कोण असतात. हे पण त्याच्या प्रॉपर्टीमध्ये आहे. लगतचे कोण पूरक कोण असतात. लगतचे कोण पूरक कोण असतात. मग मला सांगा बरं, हा 70चा असेल तर हा लगतचा कोण कितीचा येईल? 110चा येईल. आणि हे एकरूप असतात सम्मुख कोण म्हणजे हा 110चा, याच्या समोरचा कोण 110चा. लगतचे कोण एकमेकाचे पूरक कोण असतात. लगतचे कोण पूरक कोण असतात. ओके. नंतर कर्ण एकमेकांना दुभागतात. कर्ण एकमेकांना दुभागतात. काटकोनात दुभागतात का? नाही. जर काटकोनात म्हणले असते तर त्याला म्हणलं असतं कर्ण लंब दुभाजक असतात. म्हणलेला आहे का शब्द? नाही. त्यामुळे ते फक्त दुभागतात, 2 भाग करतात, 2 भागामध्ये डिवाइड करतात. हे झाले समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म. मग समांतर भुज चौकोन काढायचं जर आपल्याला असेल, त्याची जर रचना करायची असेल तर काय देणं गरजेचं आहे? समांतर भुज चौकोन जर काढायचं असेल तर हे जर 2 बाजू आणि त्याच्यामध्ये समाविष्ट दिले असलेला कोन रचना जर करायची असेल आपल्याला तर 2 बाजू, केवळ 2 बाजू दिल्या आणि सांगितलं आपल्याला समांतर भुज चौकोन काढता येणार नाही, त्याचा कोन पण देणं गरजेचं आहे. 2 भुजा म्हणजे 2 भुजा म्हणजे एका सारख्याच मापाच्या दोन्ही भुजा दाखवून नाही चालणार. 2 भुजा याचा अर्थ 2 वेगवेगळ्या. 2 भुजा किंवा 2 बाजू, 2 भुजा किंवा 2 बाजू व त्यामधील समाविष्ट व त्यांनी समाविष्ट केलेला कोन व त्यांनी समाविष्ट केलेला कोन. एक कोन दिले तरी पुरेसा आहे. समाविष्ट केलेला कोन. उदाहरणार्थ ही दिली 5 सेंटीमीटर, ही 6 सेंटीमीटर दिली आणि याच्यामधला एकच कोन दिला आणि तर रचना करता येणार आहे. म्हणजे जर 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला तरी तुम्हाला समांतरभुज चौकोन काढता येणार आहे. दुसरं, एक बाजू व एक कर्ण, एक बाजू व एक कर्ण एक बाजू आणि हा कर्ण व त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे बाजू आणि कर्ण यांनी व त्यांनी समाविष्ट केलेला कोन, समाविष्ट केलेला कोन एवढा जरी पुरे दिलं तरी, एवढं जरी दिलं तरी आपल्याला त्याच्यावरून समांतरभुज चौकोन काढता येणार आहे. म्हणजे जर आपल्याला रचना करायची असेल तर 2 गोष्टी देणं. एक, केवळ 2 बाजू देऊन उपयोगाचं नाही. 2 बाजू आणि त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोन दिला असेल तर आपल्याला समांतरभुज चौकोन काढता येणार आहे. किंवा एक बाजू, एक कर्ण, की आता याच्यामधले कर्ण दाखवतो मी. हा एक कर्ण आहे, हा दुसरा कर्ण आहे. एक बाजू, आता हे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात असं म्हणलेलं नाही आहे याच्यामध्ये, हे फक्त दुभागतात म्हणलेलं आहे. म्हणजे एक बाजू तुम्हाला दिली
आणि याच्यामधला हा कोन दिला की या ठिकाणी हा 70चा आहे म्हणजे हा 35चा, हे दुभागतात, कोण दुभाजक देखील आहेत ते. हा 35चा असेल तर हाही 35चाच येणार आहे, ही लक्षात घ्या. आता हे प्रत्येक ठिकाणी हे लिहून देण्याची किंवा हे आपण समजून घ्यायचं आहे. गुणधर्मामध्ये अजून समाविष्ट ही कर्ण प्रत्येक कोणाला दुभागतात. प्रत्येक कर्ण हा त्या कोणाचा कोण दुभाजक असतो, पण प्रॉपर्टी त्याच्यामध्ये येते. पण महत्त्वाच्या प्रॉपर्टी तेवढ्या आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करतो. आता फक्त या ठिकाणी हे नाही, काटकोनात दुभागत नाही, इथे काटकोन तयार होत नाही, तर इथे अँगल जो तयार होतो तो हे काय काटकोनात दुभागत नाही. तर केवळ 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, या 2 बाजून त्याच्यामधला कोन दिला आपल्याला रचना करता येईल. किंवा एक बाजू आणि एक कर्ण आणि या कर्णांनी याच्यामधला समाविष्ट कोन जरी दिला तरी आपल्याला ती रचना करता येते. अशा पद्धतीनं समांतर भुज चौकोनाची माहिती होती. आता यानंतर समांतर भुज चौकोनामध्ये दुसरा प्रकार, पुढचा आपल्याला चौकोन पाहायचा आहे. पुढचा चौकोन आहे समलंब चौकोन. पुढचा आहे समलंब चौकोन. लिहून घ्या माहिती लगेच. टेंटेटिव्ह आकृती पण आपल्याला काढायची आहे. समलंब चौकोन. समलंब चौकोनाला इंग्रजीमध्ये ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम तर समलंब चौकोनाची आपण रचना करूया. नाव द्या त्याला ABCD. समलंब चौकोन, ट्रॅपेझियम. यातील एक जोडी समांतर असते, त्यामुळे समांतर असं चिन्ह दिले. हे काय पॅरलल आहेत म्हणून सांगितलेलं आहे, एकरूप नाही आहेत. एकरूप असेल तर वेगळं चिन्ह. या पॅरलल आहेत म्हणून त्याच्यावरती या पद्धतीचं चिन्ह दिलेलं आहे. हे पण एक चिन्ह दिलं जातं. ओके, आता याची व्याख्या लिहून घेऊया. समलंब चौकोन, ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजांपैकी, सम्मुख भुजांच्या 2 जोड्यांपैकी, सम्मुख भुजांच्या 2 जोड्यांपैकी एक जोडी, 2 जोड्यांपैकी एक जोडी समांतर असते. एक जोडी समांतर असते. दोन जोड्यापैकी एक जोडी समांतर असते, त्यास समलंब चौकोन असे म्हणतात. त्यास समलंब चौकोन असे म्हणतात, ट्रॅपेझियम असे म्हणतात. आता याचे गुणधर्म, प्रॉपर्टीज, ट्रॅपेझियम प्रॉपर्टीज, समलंब चौकोनाचे गुणधर्म. पहिला महत्त्वाचा गुणधर्म, सम्मुख भुजांपैकी एक जोडी समांतर असते. सम्मुख
भुजांपैकी एक जोडी समांतर असते. आता हे सर्वसाधारणपणे आपल्याला रचना अशी दिलेली असते ही वरची आणि खालची पॅरलल दिलेली असते, पण ही रचना अशी देखील होऊ शकते. पहा, याला ही पॅरलल आहे, ओके, आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं अशी रचना असते, याला ही पॅरलल. तुमच्या डोळ्यापुढं फक्त अशीच लक्षात येतं मुलांच्या, फक्त असाच असतो समलंब, तर नाही असाही असतो शकतो समलंब चौकोन, ओके. फक्त याला ही पॅरलल आहे हे असं दाखवलेलं असतं, सांगितलेलं असतं माहितीमध्ये वगैरे. तर केवळ अशीच नाही, ती फिरवून देखील दिलेली असते, ओके. तर ज्या चौकोनाच्या सम्मुख जोड्यांपैकी एक जोडी समांतर असते त्याला समलंब चौकोन ट्रॅपेझियम असं म्हणतात. त्यातला गुणधर्म सम्मुख चौकोनाच्या सम्मुख भुजांपैकी एक जोडी समांतर असते. दुसरं, समांतर नसलेल्या बाजूंवरील कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे उदाहरणार्थ पहा की हे दोन समांतर आहे, पॅरलल आहेत. मग समांतर नसलेली ही बाजू म्हणजे हा कोन एक्स धरला आणि हा वाय धरला, तर या दोन कोनांची बेरीज 180 येते. ते इकडे पी घेतला, हा क्यू घेतला, म्हणजे अँगल एक्स अधिक अँगल वाय बरोबर 180 अंश आणि अँगल पी अधिक अँगल क्यू बरोबर 180 अंश. समोरासमोरील किंवा या दोन कोनांची बेरीज 180 नाही, तर हे फक्त ज्या बाजू समांतर नाहीत त्या बाजूवरील कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे लगतच्या, पण असं लगतचं असंही म्हणू शकत नाही ना, त्यामुळे ही शब्द वापरावे लागले. लगतच्या कोनांची बेरीज 180 अंश म्हणल्यानंतर मग काय करणार तुम्ही, वाय एक्सची पण 180 अंश, वाय क्यूची पण नाही ना होत तिथं. म्हणून इथे काय म्हणलं की ज्या बाजू पॅरलल नाहीत, समांतर नाहीत, त्या बाजूवरील कोनांची बेरीज 180 अंश. या दोन कोनांची बेरीज 180 येईल, या दोन कोनांची बेरीज 180. याचा ए बीचा काय संबंध, काहीही नाही. या समोरासमोरील कोणाचा काही नाही. तुम्हाला की सर समोरासमोरील कोण एक या दोघांची बेरीज 180 अंश नाही, हा तो जुळून आला संबंध तर ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी समांतर समलंब चौकोनामध्ये समोरासमोरील सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश नसते, हे पण समजून घ्या. आता याच्यामध्येच आपल्याला छोटासा वेगळा प्रकार, आपल्याला जर रचना करायची असेल तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. समलंब चौकोनाची रचना करायची असेल तर केवळ एक आणि दोन गोष्टी नाहीत, बरेच गोष्टी कोण द्यावे लागतात, दोन समांतर बाजू कोणत्या सांगाव्या लागतील. या ठिकाणी एक कोन दिला पाहिजे, या ठिकाणचा एक कोन दिला पाहिजे, या ठिकाणचा एक कोन दिला पाहिजे. मी 3 कोन या दोन्ही बाजू दिल्या पाहिजेत, या दोन बाजू दिल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्या गोष्टी दिल्या तरच रचना करता येते. जसं आपण इतर याच्यामध्ये पाहिलं की केवळ 1-2 गोष्टी दिल्या तर आपल्याला ते 2-3 गोष्टी दिल्या तरी आपल्याला रचना करता येते. समलंब चौकोनामध्ये तसं नाही. समलंब चौकोनामध्ये जास्त 3 बाजू द्यावे, चारीच्या चारी बाजू द्याव्या लागतील किंवा कोण द्यावे लागतील, सगळं द्यावं लागेल तेव्हा ती रचना करता येईल. आता याच्यामधला जरा दुसरा प्रकार आहे समद्विभुज समलंब चौकोन. आता हे कुठल्या पुस्तकात नाही आहे, हे शाळेच्या पुस्तकात कुठेही येणार नाही. नाव आहे पहा समद्विभुज समलंब चौकोन. आता हे स्कॉलरशिपच्या पुस्तकात देखील कुठेही तुम्हाला सापडणार नाही. समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे याच्यामध्ये काय असतं, आता पण आपल्याला ही बाजू ए डी बाजू बी सी बाजू एकरूप दाखवलीत का कधी, नाही. समद्विभुज याच्यामध्ये काय असतं तर त्या बाजू एकरूप असतात. म्हणजे एक जोडी आहे ती
समांतर आहे आणि ही दुसरी जोडी आहे ती एकरूप आहे. म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला की सर जोडी एकरूप कशी पहा, रचना करतो आपण. रचना करा. ही लहान बाजू, ही मोठी बाजू, ही बाजूची लांबी आणि या बाजूची लांबी सारखी आहे आणि याला ही पॅरलल आहे. उदाहरणार्थ ABCD यामध्ये बाजू AB पॅरलल बाजू CD या पॅरलल आहेत. बाजू AD बाजू BC या पॅरलल नाही आहेत, तर या एकरूप आहेत. जी लांबी सारखी आहे याला म्हणायचं समद्विभुज समलंब चौकोन. आपल्याला कुठल्याही पुस्तकात याची माहिती नाही उपलब्ध, पण हे माहिती असलं पाहिजे की असू शकतो. पण हा समभुज चौकोन नाही आहे, हा समभुज चौकोन पण नाही आहे, त्यानंतर आयत नाही आहे, समांतर भुज चौकोन पण नाही. समांतर भुज म्हणलं की कसा होतो, या बाजू समांतर झाल्या. समांतर आहेत का, या बाजू नाही आहेत. हा झाला समांतर भुज. समोरासमोरीला बाजू सम्मुख बाजू समांतर असतात. इथं सम्मुख बाजू समांतर आहे का, एकच जोडी सम्मुख बाजूंपैकी एक जोडी पॅरलल आहे आणि एक जोडी एकरूप आहे, ती पॅरलल नाही आहे. म्हणजे ही जोडी पॅरलल आहे तर ही जोडी एकरूप आहे. याला काय म्हणायचं, समद्विभुज समलंब चौकोन. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला हे सापडणार नाही. ओके, चला पुढचा चौकोन पाहायचा आहे आपल्याला, पतंग. आपण लहानपणापासून उडवलेले आहेत भरपूर पतंग. बऱ्याच जणांचे पतंग कापलेले पण आहेत. आपण शाळेमध्ये व्यवस्थित वागलो तर शाळेमध्ये देखील आपण व्यवस्थित वागलो नाही तर आपले पतंग सरांनी कापलेले आहेत. सगळ्या पोरांच्या देखत पतंग कापलाय आपला, वर्गातल्या सगळ्या पोरींच्या देखत. ते खूप अवघड वाटतं. लहानपणापर्यंत काय वाटत नाही, पण अगदी 7वी 8वीला गेल्यानंतर जर पोरींच्या देखत आपला वर्गात जर अपमान झाला तर अगदी मेल्यासारखं होतं. बरोबर. तर या ठिकाणी पतंग आकृती काढूया आपण. आता ही काही मी पट्टीने वगैरे काढलेली नाहीये. नाव द्या ABCD. याचे कर्ण इथं काटकोनात दुभागतात हे दाखवा. या ठिकाणी AB बाजूला AD बाजू एकरूप असते, BC बाजूला DC बाजू एकरूप असते. याचे जे कर्ण आहेत एवढाच कर्ण फक्त काटकोनात दुभागतो. आकृती व्यवस्थित काढा. इथे काटकोन दाखवा हां व्यवस्थित. सोबतचा जो चौकोन आहे ABCD याला पतंग असं म्हणतात. चौकोन ABCD ला पतंग असे म्हणतात. तर याच्यामध्ये काय असतं, बाजू AB एकरूप, एकरूपला हे चिन्ह आहे. बाजू AB एकरूप बाजू AD, बाजू AB एकरूप बाजू AD आणि बाजू BC, बाजू BC एकरूप बाजू CD, बाजू BC एकरूप बाजू CD म्हणा DC म्हणा काय. याच्यामध्ये अँगल देखील एकरूप असतात. कोणते अँगल असतात पहा, ABC सॉरी अँगल ABC, अँगल ABC एकरूप अँगल ADC
हे देखील एकरूप असतात अँगल. असं होत नाही की हे एकरूप नाही आहेत. हा अँगल आणि हा अँगल एकरूप असतो, हे अँगल एकरूप नसतात. आता याचे गुणधर्म, पहिला, सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. सम्मुख कोनांची एक जोडी सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. कर्ण, पहा काय शब्द वापरलेला आहे पहा. कर्ण काटकोनात छेदतात. काटकोनात छेदतात. छेदतात याचा अर्थ काय? हे काटकोनात दुभागतात म्हणलेलं नाहीये. छेदतात याचा अर्थ दोन भाग करतात काटकोनामध्ये. दुभागतात याचा अर्थ काटकोनात दोन भाग सारखे करतात. जसं आपण बघितलं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे काटकोन तर करतात आणि त्याबरोबर दोन भागही सारखे करतात. या ठिकाणी हा पहा ए सी कर्ण, बी डी कर्ण याचे हे एकमेकांना काटकोनात दुभागतात. कुठला? बी डी या कर्णाला ए सी हा कर्ण काटकोनात दुभागतो. मात्र ए सी कर्णाला बी डी कर्ण काटकोनात छेदतो, दुभागत नाही. दोन भाग करतो, पण हा लहान भाग आहे, हा मोठा भाग आहे. पण या ठिकाणचे बी डी कर्णाला ए सी कर्ण काय करतोय? तो काटकोनात दुभागतोय. ओके, हे समजून घ्या महत्वाचं. एकरूप बाजूंच्या सामायिक शिरोबिंदूंना, तिसरं, एकरूप बाजूच्या, ज्या एकरूप बाजू आहेत, या बाजू आहेत आणि या एकरूप बाजू आहेत, या एकरूप बाजूच्या सामायिक शिरोबिंदूंना, एकरूप बाजूच्या सामायिक शिरोबिंदूंना जोडणारा कर्ण, सामायिक शिरोबिंदूंना जोडणारा कर्ण हा दुसऱ्या कर्णाला, हा दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. ज्या एकरूप बाजू आहेत याच्या, ज्या एकरूप बाजू आहेत याचा सामायिक शिरोबिंदू या कर्णाला दुसरा कर्ण आहे तो काटकोनात दुभागतो. ओके, मी हा कर्णाला पहा, हा कर्ण काय करतो? काटकोनामध्ये दुभागतो, दोन भाग सारखे करतो. म्हणून इथं दोन्हीकडे दोन रेषा दाखवलेल्या आहेत. याची देखील रचना करण्यासाठी आपल्याला कोन बरेच देणं गरजेचं आहे. एकरूप या दोन बाजूपैकी एक बाजू, या दोन बाजूपैकी एक बाजू आणि हे दोन कर्ण देणे गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला ही रचना करता येते. असे केवळ एक दोन गोष्टी, दोन तीन गोष्टी देऊन याची रचना करता येत नाही. या पद्धतीनं आपण या दोन व्हिडिओमध्ये आपण चौकोनाचे प्रकार, प्रत्येक चौकोनाचे गुणधर्म, ते चौकोनाची रचना करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी देणं गरजेचं आहे, कोणकोणत्या अत्यावश्यक बाबी आहेत किंवा कोणत्या बाबीवरून त्या चौकोनाची रचना करता येईल हे आपण बारकाईनं पाहिलेलं आहे. आता याच्यावरती आधारित जे प्रश्न आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील